ICMR यानी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च ने हाल ही में एक रिपोर्ट जारी की है। इसमें बताया गया है कि निमोनिया और UTI जैसी कई बीमारियों के खिलाफ एंटीबायोटिक दवाएं कमजोर साबित हो रही है। हम सभी के लिए यह बहुत ही चिंताजनक है। रिपोर्ट के मुताबिक इसका एक बड़ा कारण लोगों द्वारा बिना सोचे समझे एंटीबायोटिक दवाओं का सेवन है। एंटीबायोटिक ऐसी दवाएं नहीं हैं जिन्हें यूं ही ले लिया जाए। इनका इस्तेमाल डॉक्टर की सलाह से ही करना चाहिए। आजकल लोग यह मानने लगे हैं कि बस एक गोली ले लो, हर तकलीफ दूर हो जाएगी। यही वजह है कि बीमारियां और संक्रमण इन एंटीबायोटिक दवाओं पर भारी पड़ रहे हैं। नमस्कार, मी डॉक्टर सुनील बडे, संचालक राधेश्याम हॉस्पिटल शेवगाव। आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। या नववर्षात आपण रुग्णांच्या माहितीसाठी काही ज्ञान प्रबोधनपर व्हिडिओ घेणार आहोत। त्यातला हा पहिला भाग। आत्ताच आपले भारताचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदीजी यांनी अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणजे औषधांचा विनाकारण उपयोग याविषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे। नेमकं त्या गोष्टी काय आहेत हे आपण आज जाणून घेऊया। बरेचदा पेशंट सर्दी झाला, खोकला झाला, खवखव झालं तर स्वतःच मेडिकलला जाऊन अजिथ्रोमायसिन, अमॉक्सिसिलिन असे अँटीबायोटिक्स घेतो। ते कधी एक दिवस खातो, 2 दिवस खातो किंवा ते मध्येच त्याचा कोर्स सोडून देतो। असे अँटीबायोटिक्स स्वतः घेणे डॉक्टरांच्या विना प्रिस्क्रिप्शनशिवाय आणि त्याचा योग्य उपयोग न करणे किंवा त्याचा योग्य कोर्स पूर्ण न करणे किंवा त्याचा योग्य डोस न घेणे हे जीवतास घातक ठरू शकते। याच्यामुळे आपल्या शरीरातील जे काही जंतू आहेत त्यांची पॉवर वाढते व ते जंतू ह्यासारख्या अँटीबायोटिकला प्रतिसाद देत नाहीत आणि त्याच्यामुळे मग बिमाऱ्या वाढतात व ज्या बिमाऱ्या साध्या औषधाने, साध्या अँटीबायोटिक्सनी कव्हर होऊ शकतात त्यासाठी मात्र मोठ्या औषधी, मोठ्या अँटीबायोटिक्स, मोठा खर्च किंवा मोठ्या शहरात पण जायची गरज पडू शकते। याच्यामुळे बऱ्याचशा पेशंटच्या जीवाला धोका होतो, बऱ्याचशा पेशंटच्या किडन्या खराब होऊ शकतात। त्याच्यामुळे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आपण मेडिकलमधून डायरेक्ट अँटीबायोटिक्स घेणं हे टाळावे। धन्यवाद।